शासनाने दिनांक 20 सप्टेंबर 2019 रोजी या बाबतीत एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे। या शासन निर्णयाला ज्या एवजदारांना 20 वर्ष झाले असेल अशा एवजदारांना परमनंट करावे असा निर्णय प्राप्त आहे। नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेत अंदाजे 60 ते 70% पेक्षा जास्त कर्मचारी 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून एवजदार पदावर कार्यरत आहेत। त्यांच्यामुळे सन 2000 ते सन 2012 पर्यंत नागपूर महानगरपालिका राज्यात साफसफाईमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत आली आहे। सन 2019च्या शासन निर्णय या एवजदारांना परमनंट करण्याबाबत झाला, परंतु एवजदारांनी जी सेवा दिली आहे त्यांच्या वारसांना मात्र लाड कमिटीचा कोणताही लाभ देण्याचा मुद्दा या शासन निर्णयात नाही। लाड कमिटीच्या मार्फत या एवजदारांना आवश्यक लाभ देण्यात यावे, एवजदारांना वारसा पद्धती लागू करण्यात यावी, एवजदार हे पद कोणत्याही परिस्थितीत व्यपगत करण्यात येऊ नये आणि जे एवजदार या पदावर कार्यरत असताना मरण पावले त्यांच्या वारसांना एवजदार कार्ड देण्यात यावे, अशा मागण्या प्रवीण दटके यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केल्या आहे। सफाई कामगार म्हणजे समजा सफाई अडचणीत जाऊ नये, सुट्टीच्या दिवशी पण सफाई व्हावी म्हणून ही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेत उभी झाली आणि या एवजदार कर्मचाऱ्यांनी खरोखर मेहनत करून एकेकाळी नागपूर आज ज्या पद्धतीने स्वच्छ सुंदर जे काही आहे, म्हणजे जेल शहर आमच्या समोर गेले तेही नागपूर बघायला आले होते, हे या कर्मचाऱ्यांमुळे आहे। म्हणजे मी त्यांचं धन्यवाद देतो। मुद्दा मग त्यांना परमनंट करण्याच्या घोषणा झाल्या, अमकं झालं, मग माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी धन्यवाद देतो की हा GR निघाला की या 4407 लोकांना आपण लाड पागे समितीचा जे काही संबंधित जे कायदा आहे, जो नियम आहे त्याचा लाभ देणार का, तो दिलाच पाहिजे। तो देणार आहात का? नंबर 1। नंबर 2, नागपूर महानगरपालिकेची जागोजागी मोठी जागा आहे, तिथे सफाई कर्मचाऱ्यांना प्लॉट दिलेत, त्यांना म्हणजे त्यांचे घर बांधून दिले, तर अशी जागा NIT NMRDAच्या क्षेत्रात शोधून त्यांना आपण त्यांचा निवास देणार आहोत का? पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून की अजून आपली काही नमो आवास योजना असेल का? रमाई आंबेडकर नाही, जे मान्य सभापती महोदय, ज्या काही 3-4 योजना असतील त्यात आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना तात्काळ आदेश देणार आहोत का की या संबंधित महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात त्याचा काय केलं आपण त्याचा अहवाल देऊन यांचे घर बांधकाम सुरू होणार आहेत का? नंबर 3, मान्य सभामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे की या 4407 कर्मचाऱ्यांपैकी ऑन ड्युटी काही एवजदार मरण पावले, कर्मचारी ऑन ड्युटी मरण पावले, ऐवजी कर्मचारी, त्यांच्या वारसा हक्कांना आपण परत तेवढ्याच लोकांना ऐवजी कार्ड देणार आहोत का? आणि हे तिन्ही गोष्टी सरकारने सफाई या दृष्टीने त्यांच्याकडे बघावं आणि या सगळ्या पोस्ट परमनंट केल्या, त्याचं तुमचं अभिनंदन, धन्यवाद मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं, मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं। पण यांना आपण लाड पागे दिला नाही तर यांच्यावर अन्याय होईल।